बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेचा काळ सुरू झालाय। पंतप्रधान पदाचा राजीनामा देत शेख हसीना यांनी देश सोडला आणि लष्कराने सत्ता ताब्यात घेतली। तिसऱ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या शेख हसीना यांना अखेर देश सोडून पळ का काढावा लागला? नेमक्या कुठल्या कारणांमुळे बांगलादेश अस्थिर झाला यासारख्या प्रश्नांचा वेध घेणारा हा खास रिपोर्ट। आंदोलक हल्लाबोल करत असलेला हा पुतळा आहे बांगलादेशचे संस्थापक मुजीबुर रहमान यांचा। बांगलादेशमधील राजकीय अस्थिरतेचं हे सर्वात प्रतिकात्मक चित्र। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि गेल्या 2 महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेल्या लाखो आंदोलकांनी असा जल्लोष केला। बांगलादेशमधील उद्रेकाला कारणीभूत ठरलं तिथलं आरक्षण। बांगलादेशमध्ये 79% आरक्षण। याच आरक्षणानं शेख हसीना सरकारचा राजकीय घात केला। लष्करानं या आंदोलनातून माघार घेतल्यानंतर हजारो आंदोलकांनी पंतप्रधान निवासस्थानावर कब्जा केला आणि शेख हसीना यांना देश सोडावा लागला। बांगलादेशच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना मिळणारं आरक्षण हे या उद्रेकामागचं तात्कालिक कारण ठरलं। बांगलादेशमधील 80% आरक्षणापैकी 1971च्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसाठी 30% आरक्षण, मागास जिल्ह्यांसाठी 40% आरक्षण आणि महिलांसाठी 10% आरक्षण आहे। 2018 मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर शेख हसीना सरकारनं ही कोटा पद्धत रद्द केली होती। मात्र यंदा 5 जून रोजी न्यायालयानं हे आरक्षण पुनर्स्थापित करण्याचे आदेश सरकारला दिले। त्यामुळे संतापलेले विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले। बांगलादेशमध्ये मागच्या काही दिवसांपासून हिंसाचार उफाळलेला होता आणि आता आज बांगलादेशच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलाय। काय नेमकं कारण आहे, काय वाटतं? मला असं वाटतं ही निश्चितच एक दुर्दैवी बाब आहे। ही केवळ बांगलादेशसाठी दुर्दैवी बाब नाहीये, तर बांगलादेशच्या एकूणच लोकशाहीच्या भवितव्यासाठी, बांगलादेशच्या आर्थिक विकासासाठी आणि दक्षिण आशियाच्या एकूणच राजकारणाच्या दृष्टिकोनातून आणि विशेष करून भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील ही दुर्दैवी बाब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। शेख हसीना यांनी जेव्हा चौथ्यांदा पंतप्रधान पदाची धुरा आपली सांभाळलेली 2009 पासून त्या पंतप्रधान होत्या, 15 वर्षांपासून त्या पंतप्रधान आहेत आणि त्यांची जी चौथी टर्म सुरू झालेली होती त्या टर्म नंतरच त्यांच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती विरोधी पक्षांनी एकत्र यायला आणि आंदोलनाची मोठी हाक त्यांनी दिलेली होती। बांगलादेशमधील अस्थिर परिस्थिती ही बांगलादेशच्या विकासासाठी आणि कायदा सुव्यवस्थेसाठी मारक असल्याचं चित्र आहे। मात्र त्याच सोबत शेजारी देश म्हणून भारतावर देखील या घटनेचे परिणाम होण्याची शक्यता आहे। पण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे की केवळ बांगलादेश नाही तर भारताचे जे 7 शेजारी देश आहेत यांची अंतर्गत सुरक्षा ही भारताच्या अंतर्गत सुरक्षेबरोबर लिंक्ड आहे। ज्या ज्या वेळेला ह्या देशांमध्ये लोकशाही असतं, आर्थिक स्थैर्य आहे, स्थिरता आहे, त्या वेळेला ही भारतासाठी अनुकूल बाब असती। पण ज्या ज्या वेळेला या देशांमधनं राजकीय अस्थिरता निर्माण होती किंवा कोणत्याही पद्धतीच्या यादवी किंवा बंडाळी निर्माण होती त्या वेळेला भारताच्या अंतर्गत सुरक्षेवरती त्याचे परिणाम होतात। आणि बांगलादेशच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे दिसून येतं, कारण भारत आणि बांगलादेशमध्ये 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे आणि त्यातनं इन्फिल्ट्रेशनचे म्हणजे घुसखोरीचे प्रमाण हे अलीकडच्या काळामध्ये देखील वाढलेलं आपण पाहतो। आपल्याकडे 1971च्या आठवणी आहेत, ज्या वेळेला बांगलादेशचं स्वातंत्र्य युद्ध हे चाललेलं होतं तेव्हा निर्वासितांचे प्रचंड लोंढे हे भारतामध्ये आलेले होते। शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनाची सुरुवात जानेवारी महिन्यापासूनच झाली। शेख हसीना यांच्या आवामी लीगचे भारतासोबत चांगले संबंध असल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर जुलै महिन्यात आरक्षणाचं निमित्त करत आंदोलक रस्त्यावर उतरले। त्यानंतर शेख हसीना यांचे विरोधक असहकार आंदोलनाच्या निमित्तानं रस्त्यावर उतरल्याचं चित्र दिसलं। 1 कोटीपेक्षा अधिक लोक रस्त्यावर उतरले आणि लष्करानं पंतप्रधान शेख हसीना यांचे आदेश मानायला नकार दिला, ज्यामुळे पद सोडून देशांतर करण्याशिवाय शेख हसीना यांच्या समोर इतर कुठलाही पर्याय उरला नाही। आता प्रश्न आहे तो बांगलादेशच्या भवितव्याचा आणि राजकीय पर्यायाचा। प्रश्न असा उपस्थित होतो की याच्या पुढे काय होईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 85% जागा या शेख हसीनाकडे आहे आणि जर शक्य झालं तर त्यांच्याच पक्षातनं जर कुठलं दुसरं नेतृत्व पुढे आलं आणि त्यांनी राज्यकारभार चालवला तर ते फार चांगलं होईल। तिथे जे राजकीय पक्ष आहे म्हणजे खलिदा झियांचा आहे, जनरल इर्शाद यांचा आहे, जमाती आहेत, त्यांनी जर राज्यकारभार केला तर खूपच गडबड होईल, कारण हे सगळे भारत विरोधी आहेत आणि काही पण कारण झालं की तिथल्या हिंदूंवरती हे हल्ले करतात। गेल्या 4 वर्षात भारताच्या शेजारी देशांमधील राजकीय वातावरण सातत्यानं अस्थिर होत चालल्याचं चित्र आहे। फेब्रुवारी 2021 मध्ये
म्यानमारमध्ये सरकार उलथवून लष्करानं सत्ता स्थापन केली। ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवला। मे 2022 मध्ये श्रीलंकेत अराजक निर्माण झालं, सरकारविरुद्ध संताप उफाळला। जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार झाला, तर जुलै 2024 मध्ये नेपाळमध्ये अस्थिरता आली, सरकार बदललं। तर आता ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशमध्ये अराजक निर्माण झालंय आणि शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय। सलीमुल्ला खान आणि आसिम नाझरुल हे दोन विख्यात बांगलादेशी लेखक आणि विचारवंत हे अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे। बांगलादेशमध्ये भविष्यात आगामी लीगच सरकार बनवणार, नव्यानं निवडणुका होणार की लष्कराचीच सत्ता दीर्घकाळ कायम राहणार यावर त्या देशाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।